माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बौद्ध समाजाविषयी अपशब्द वापरले होते। जलील यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। त्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून आंबेडकरी अत्याचार विरोध कृती समिती आयोजित मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चात हजारो आंबेडकर अनुयायी सामील झाले आहेत। मोर्चेकरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। आता ज्या वेळेस त्यांनी भावना दुखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसांनी त्यांना आतापर्यंत अरेस्ट केलेली नाहीये। यांच्या पाठीशी नक्की खंबीरपणे जर कोणी उभा असेल तर ते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि म्हणून त्यांना 8 दिवस झाले आतापर्यंत त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं नाहीये। आमची हीच मागणी आहे की त्यांना तात्काळ अरेस्ट झाली पाहिजे। प्रमुख मागणी म्हणजे जे माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल पहिले मी तीव्र निषेध करतो व ते वारंवार पालकमंत्री संजय शिरसाट असो किंवा समाजाबद्दल असो त्यांच्या भावना समाजाला आता कळलेल्या आहेत आणि त्यांचा जाहीर निषेध मी व्यक्त करतो।